नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. बघा, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात ती वेळ आलेली आहे. यस, तुमचा 12वी बोर्डाचा जो काही रिझल्ट आहे तो उद्या म्हणजे शनिवारी 2 मे दुपारी 1 वाजता लागणार आहे. आपल्या जे काही महाराष्ट्र बोर्ड आहे त्या बोर्डाने तुम्हाला एक ऑफिशियल नोटिफिकेशन पाठवलेलं आहे. चला तर मग बघूया नेमकं ते काय आहे. तर बघा, ही आपल्या महाराष्ट्र बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट्स आहे. या वेबसाईटवर जर खाली स्क्रोल करत गेलात तर तुम्हाला इथे दिलेलं आहे अबाउट एसएससी पेप 2026 एक्झाम रिझल्ट. म्हणजेच काय, इथे गेल्यानंतर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं. या क्लिक केल्यानंतर इथे एक नोटिफिकेशन त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा, इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर शनिवारी दिनांक 2 मे 2026 दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजेच हे कन्फर्म झालेलं आहे की तुमचा उद्या शनिवारी 2 तारखेला दुपारी 1 वाजता 12वी बोर्डाचा रिझल्ट लागणार आहे. तर हे रिझल्ट कुठे पाहायचे आहेत तर बघा, त्या आपल्याला महाराष्ट्र बोर्डाने टोटल 60 वेबसाईट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या 60 वेबसाईट मधून तुम्ही कुठल्याही एका वेबसाईटवर जाऊन तुमचा जो काही रिझल्ट आहे तो पाहू शकता. आता कसं होणार माहिती आहे का, की ज्यावेळेस 1 वाजता तो रिझल्ट लागेल त्यावेळेस भरपूर विद्यार्थी हे त्यांचा रिझल्ट पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर जातील. सो त्यावेळेस काय होऊ शकते, एखादी वेबसाईट जी आहे ती बंद पडू शकते. म्हणून तुम्ही त्याचा जे काही त्यांनी म्हणून 7 वेबसाईट आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यापैकी मग जर एखादी वेबसाईट नाहीच चालली तर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन तुमचा जो काही रिझल्ट आहे पाहू शकतात. त्याच्यानंतर या गेल्यानंतर अजून एक वेबसाईट आहे जी आहे तुमची टार्गेट पब्लिकेशनसाठी. तर टार्गेट पब्लिकेशनने आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवर जायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक जो काही टॅब आहे एसएससी रिझल्ट 2026 चा, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर वगैरे असेल किंवा आईचं नाव वगैरे असेल ते टाकून तुम्हाला रिझल्ट पाहता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला 12वीचा जो काही बोर्डाचा रिझल्ट आहे तो पाहता येणार आहे. तुम्हाला साइट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जर तुम्हाला लिंक पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ऍड करून देईल. तुम्ही तिथून जाऊन सुद्धा तुमचा रिझल्ट पाहू शकता. राहील दुसरी गोष्ट, बघा लक्षात घ्या, जरी मार्क्स कमी आले किंवा जास्त आले टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याकडे अजूनही सीईटीचा जो काही सेकंड अटेम्प्ट आहे तो अवेलेबल आहे. सो परत का अभ्यासाला लागा, परत मेहनत घ्या आणि जो काही सीईटीचा सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यात मॅक्सिमम स्कोर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही चांगलं कॉलेज असेल, तुम्हाला चांगलं जे काही वेगवेगळ्या ब्रांचेस असतील बाहेर चांगल्यातल्या त्या तुम्हाला मिळू शकतात. सो बेस्ट ऑफ लक ऑल द बॉईज. धन्यवाद.